हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता निघाले आहे देवाची आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. जर तुम्हालाही दर्शन घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आळंदीला येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा आहे, बसही आहेत. तुम्ही स्वतःची गाडीही घेऊन येऊ शकता. आम्ही गेलेलो आमची गाडी घेऊन. आम्ही आमची गाडी पार्क केली आणि स्टार्ट केलं दर्शन घेण्यासाठी. तर आपल्याला इंद्रायणी नदीच्या पुलावरून आळंदीला जावे लागते दर्शन घेण्यासाठी. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव हे रुक्मिणीबाई तर वडिलांचे नाव हे विठ्ठलपंत हे होते. ज्ञानेश्वर महाराजांनी 1296 मध्ये आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे खूप लहान वयात त्यांची जिवंत समाधी घेतली होती. श्री क्षेत्र आळंदी असं नाव लिहिलेली खूप मोठी पाटी आहे आणि तिकडे सर्व संतांचे फोटोज स्केच केलेले आहेत आणि खूप मोठे तुळस बनवलेले आहे आणि तिकडे तुळशीचं महत्त्व सांगितलेले पाट्याही लावलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. तिथून गेल्यानंतर आपण पोहोचतो मंदिराच्या शेजारी असलेल्या पार्किंगमध्ये. इथं पैसे पे करून पार्किंग करावी लागते, फ्रीवालं पार्किंग नाहीये. तर आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आम्ही गेलो आतमध्ये मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. तर आतमध्ये जाताना पहिल्यांदा आपल्याला इंद्रायणी नदी लागते. मी पहिल्यांदा इंद्रायणी नदीचं दर्शन घेतलं. इंद्रायणी नदीची अवस्था खूप खराब आहे. सगळे तिकडे कचरा टाकतात, कपडे धुतात. तर नदी खूप खराब झालेली आहे, पाणी पूर्ण खराब आहे. आपल्या नदीची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. त्यामुळे त्यामध्ये कचरा टाकणं किंवा तिकडे जाऊन खराब करणं हे बंद करा. इंद्रायणी नदी ही खूप पवित्र नदी मानली जाते, पण या पवित्र नदीला मानवाने पूर्ण खराब करून टाकलेलं आहे. या नदीमध्ये खूप कचरा टाकलेला असतो, फुलं टाकलेली असते, त्यामुळे नदीचे पाणी खराब झालेले आहे. नदीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी निघाले मंदिराकडे. तर मंदिराकडे जाताना एक छोटा मुलगा आला. त्याने आम्हाला गंध लावला. मला आणि डीकेला दोघांनाही आम्ही गंध लावून घेतला आणि आम्ही निघालो पुढे दर्शनासाठी. मंदिरात जाताना गंध लावला नाही असं कधी होतच नाही. गंध लावला की खूप चांगलं प्रसन्न वाटतं. आमच्या दोघांचा गंध लावून झाल्यानंतर आम्ही त्या मुलांची माहिती काढली. ती शाळेत जातात का नाही, तर काय करतात. त्यांनी सांगितलं की ते सकाळी शाळेत जातात आणि शाळेतून आल्यानंतर 12 वाजता येतात सकाळच्या शाळेतून आणि आल्यानंतर हे गंध लावण्याचं काम करतात. आई वडिलांना हातभार लावण्यासाठी ही मुलं हे काम करतात. हा आणि त्याचा छोटा भाऊ असे दोघं मिळून हे काम करत होते. नंतर डीकेने त्यांना विचारलं, तुम्ही जेवण केलंय का, तर ते नाही बोलले. मग यांनी त्यांना वडापाव खायला दिला. वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही आमचं दर्शन घ्यायला गेलो. ते तिकडे त्यांचं काम करायला निघून गेले. तर मंदिरात जाताना मंदिराच्या रोडच्या दोन्ही बाजूनी पूर्ण दुकानं भरलेली आहेत. तर दुकानांमध्ये पूजेचं सामान, सर्व देवाचं साहित्य आणि बाकीची लहान मुलांसाठी खेळणी, पर्स वगैरे, लेडीजसाठी घ्यायच्या वस्तू हे सगळे त्या दुकानांमध्ये अवेलेबल आहेत. मी माझ्या देवघरात ठेवण्यासाठी शंखही इकडूनच घेतलेला आहे. मी माझ्या देवघरातील शंखाची पूजा करून त्याची स्थापनाही केलेली आहे आणि खूप चांगला शंख भेटला मला इकडे. माझं डेलीचं शेड्यूल खूप बिझी असतं, त्यामुळं मला टाईम नाही भेटत व्हिडिओ एडिट करायला. सो मी जसा टाईम भेटेल तसं माझे व्हिडिओ एडिट करून अपलोड करतच असते. तुम्ही माझे व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पाहू शकता. मंदिराकडे जाताना सुरुवातीला एक शनिदेवाचं आणि मारुतीचं मंदिर आहे. आम्ही तिकडे जाऊन शनिदेवाचं आणि मारुतीच्या मंदिरात बाहेरूनच मी दर्शन घेतलं. डीकेने आतमध्ये जाऊन घेतलं, मी बाहेरूनच दर्शन घेतलेलं. तिकडं ही कोरलेली मूर्ती होती शनिदेवाची आणि मारुतीची. किती सुंदर मूर्ती दिसतीये, तुम्ही पहा. आम्ही गेलेलो तेव्हा सॅटरडे होता आणि त्यामुळे खूप जास्त गर्दी होती, कारण सगळ्यांना सुट्टी असते आणि नुकतीच आपली एकादशी झालेली होती, त्यामुळे भाविकांची खूप जास्त गर्दी होती. आणि जे पंढरपूरला गेलेले भाविक होते ते रिटर्न आलेले होते आळंदीला, त्यामुळे जास्त गर्दी झालेली होती. मी शेजारच्या एका दुकानातून पूजेसाठी सामान घेतलं आणि आम्ही गेलो मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी. आणि फायनली आपण पोचलेलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिराजवळ. तर हा दरवाजा हा मंदिराचा एंट्रन्स आहे. पूर्ण दरवाजा हा दगडाने कोरलेला आहे, दगडाचं बांधकाम आहे. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण बांधकाम कोरीव केलेलं आहे.
मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यावर संत एकनाथ महाराज यांची तिथे समाधी आहे. मी त्या समाधीचे दर्शन घेतलं. तिथून आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावर खूप भाविकांची गर्दी होती. पूर्ण मोठी रांग होती. तुम्ही पाहू शकता केवढी मोठी रांग आहे. मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाहीये, त्यामुळे मला आतमधला व्हिडिओ नाही काढता आला गाभाऱ्याचा. पण मी तुम्हाला साईडचे सगळे मंदिर आणि सगळं व्हिडिओ दाखवतेय. इथे रुक्मिणींची मूर्ती बनवलेली आहे आणि तिथेच बाकीचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठल यांच्याही मूर्ती बनवलेली आहे. खूप छान आणि कोरीव बांधकाम आहे आणि खूप मनाला अशी भाळणारी मूर्ती बनवलेली आहे. मी इकडं दर्शन घेतलं आणि तिकडे गेल्यावर मला माझ्या आईची आठवण आली, म्हणजेच माझ्या सासूची आठवण आली. कारण आमच्या आईंना खूप आवडतं आळंदीला जायला. ते जेव्हा पुण्याला येतात तेव्हा ते कायम आळंदीला जातात. इकडचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी गेले शेजारी असलेल्या मंदिरामध्ये, जे आहे सिद्धेश्वरांचं मंदिर. तर आता श्रावण महिना चालू आहे. सिद्धेश्वर मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती भाविकांची, कारण श्रावण महिना असल्यामुळे सर्व भाविक तिकडे जात होते दर्शन घेण्यासाठी. सिद्धेश्वर मंदिरामध्ये पिंड आहे, शिवशंकरांची पिंड आहे आणि शिवलिंग आहे. सोबतच शंकरांचा नंदीही आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी साहित्य रचनामध्ये ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, अमृतानुभव, अभंग असे साहित्य रचना लिहिलेली आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेताना त्यांच्यासोबत एक काठी ठेवली होती. त्या काठीचे रूपांतर एका वृक्षामध्ये झाले आणि त्या वृक्षाला आपण आता आजान वृक्ष म्हणून ओळखतो. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली ती आजान वृक्ष बाग आहे असं म्हणतात. त्या वृक्षाखाली जे काही वाचतो आपण ते आपल्या कायम स्मरणात राहतं. त्याचं दर्शन घेऊन आम्ही नंतर गेलो सुवर्ण पिंपळाचं दर्शन घ्यायला. सुवर्ण पिंपळाचं दर्शन घेतलं आणि आपलं मंदिराचे पूर्ण दर्शन घेऊन झाले होते. नंतर मी निघाले घरी जायला. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूयात आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे दर्शन कसे झाले हे मला नक्की सांगा.